प्रयत्नानंतर सापरणी भेटला आहे. दाखव त्याला. जाम प्रयत्न केले आपण ह्याच्यापाठी. मस्त रोस्टेड झालाय मासा, एक नंबर. एक पीस सारखे आपले पीस निघले, मोठे मोठे काटेत फक्त. साईजचा लागला, सायपनीचा चांगला मोठा. खेळतच आहे तो, सुटला ना पाहिजे. नीट काढ, कुठून काढतोय अशी नको काढू. आला खाली, आला डायरेक्ट दमला रे लगेच. अशी का नाही इकडनं सो माझी बाहेर नाही गेला. तो दिसतोय मासा लगेच दमला आहे, चांगला मोठा आहे. लगेच दमला आहे काय, ताकदच नाही लावायची जास्ती. आता ताकद लावल ना तो, जा ना खालती. आता ताकद लावल थोडी. पाठवून घे ना. या पहिले टाईट धरा, टाईट ठेवा, टाईट ठेवा, लूज नको ठेवू. चल 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 इकडे. अरे मस्त येतो, चांगला रपरप आहे. गुंडत आहे, गुंडत आहे, गुंडत रपरप एकदम. एकदम हे निकालतोय, हे जाळ्यावर जाळीवरती. नको आरामशीर. जाळी पण आहे रे, जाळी टाकला तर टाकतो, घेऊन तो टाकते. तुला बोललो मी काय करतो, तुला मी बोललो रपरप बोललो जरा. हे धंदे बोलत होतो मला बोललो कमी का जाळी घेतो. नको आरामशीर. राहू दे, गाण्याची काढतो. प्रयत्नानंतर सापरणी भेटला आहे. काम झाला एक नंबर. जाम प्रयत्न केले आपण ह्याच्यापाठी. एक 10-20 दिवस तर कंटिन्यू होतो. कंटिन्यू पाऊस झाला म्हणून थांबलेलो आपण, येत नव्हतो. पाऊस थांबल्यावर आज आलो, सक्सेस. फल भेटला, एक नंबर साईज आहे. चांगला असेल 3 किलो पर्यंत आहे. वरती 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 नाही तर जाणार नाही आता. नदीवर आले आता. मस्त कुकिंग करूया माशाची. सकाळी मासा पकडलेला, त्याची मस्त कुकिंग करूया. बनणार रोस्टेड करणार आपण. तो दाखवतो कसं रोस्टेड करतोय. म्हणजे मासा धुवून घेऊया आपण. कोळसा आणलाय, कोळसा टाकून घेऊ पहिले आपण. पेटून घेऊ. आता पेटायला मुश्किल आहे, जाम तकलीफ होणार आहे. तरी आपण प्रयत्न करूया. मला तर असं वाटतंय नाही. खूप अटल प्रयत्नानंतर आग पेटवली आपण, कारण की जमीन ओली आहे, पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं आग पेटत नाही. काट्या बेट्या टाकून आपण आग पेटून घेतली. आता मासा खायला किती जण आले बघा, किती मंडळी आहेत आपल्यासोबत आज. इकडे संकेत आहे, इकडं श्रेयश आहे, अथर्व आहे, सनी आहे, आदी आहे, आदू
आणि दादा तुझं नाव काय? रुपेश, माझं नागेश. आम्ही पुण्यावरून आलो. पुण्यावरून आले खास मासे खायला. मासे पकडा मासे खायला खायला आलेत आलो. खास. आता पटापट मासा मॅरिनेशन करून घेऊ आपण. कोळसा तर मस्त पेटलाय तर आपण जाळीवरच आता मसाले वगैरे लावू त्याला, कारण की आपलं काय दुसरं वस्तू काय आणली नाही, ताट वगैरे, तर ह्याच्यावरच. आणि मोठा पण मासा आहे खूप, त्यामुळे आपण जाळीवरच मॅरिनेशन करून घेऊ त्याला. आपला घरगुती मसाला लाल, कांदा लसूण मसाला आहे, धुरेनी वाट लागते. हळद आहे, हळद टाकून घेऊ. धना पावडर आहे, मीठ आहे, मीठ टाकू. लिंबू पिळून घेऊ, अख्खा एक लिंबू पिळू. आता मसाला लावून घेऊ माशाला मस्त. सांभाळून लावा, काटे वगैरे असतात ना, असे फाडल्या आपण 2 तुकडे करतो ना, त्याचे काटे वगैरे लागायचे चान्सेस जास्ती असतात माशाचे. इथं धूर त्रास देतो इथं जाम. चिरा मारून घेऊ आपण या साईडला. मसाला मस्त भरेल त्याच्यामध्ये, एक नंबर. सुरीची दारच गेली मित्रांनो. आपण दुसऱ्या साईडला पण आता मस्त मसाले लावून घेऊ. चिरा मारले ना, त्याच्यामध्ये मस्त मसाले भरू आपण. अशी ही जाळी ना आपण ह्याच्यावर ठेवूया आणि तारेने बांधून घेऊया आपण. बेंडिंग वायर इथं तिने बांधू, तार सरकणार नाही जेणेकरून. हे जोर आहे ना इथे. एक 5-5 मिनिटाला आपल्याला पलटी मारायचा आहे मासा, कारण की कोळसा खूप आहे ना, त्यामुळं पटकन होईल मासा. त्यामुळं आपण 5-5 पण नाही, 2-2 मिनिटाला आपल्याला अलटी पलटी करायचा नुसता मासा. बटर लावून घेऊया आपण, सुरीनेच लावूया. आपल्याकडं नेमकी चमचा वगैरे काय आणला नाही. जसं होईल तसं प्रकारे आपण बटर लावून घेऊया माशाला मस्त. इकडे पण
आपण या साईडला पण बटर लावून घेऊया. जसं होते तशा प्रकारे आपण बटर लावते याला. चमचा नेमका घरी विसरलोय आपण. हा एक नंबर कुक झालाय. मासा मस्त कुक झालाय आपला. वरच्या साईडनी खालच्या साईडनी व्हायचंय अजून. वरच्या साईडनी तर एक नंबर झालाय, बघू शकता तुम्ही. आता पलटी मारूया. पलटी मारल्या बघू खालच्या साईड कसा झालाय. हा एक नंबर. इकडनं पण मस्त कुक झालाय मासा. म्हणजे असा अजिबात जळाला नाही मासा. आपण मस्त 2-2 मिनिटाला आपण पलटी करतोय मासा, त्यामुळे जळला नाही मासा अजिबात. मस्त स्लो कुक होतोय मासा. मासा झालाय आपला, मस्त कुक झालाय. तर आता काढून घेऊया आपण. मस्त रोस्टेड झालाय मासा, एक नंबर. तर आता पटापट ट्राय करूया कसा लागतोय. आपण मित्रांनो आता मस्त ट्राय करूया मासा, कारण की आपण खूप वेळा ट्राय केला रोस्टेड मासा. तर आता ह्यांना ट्राय करायला देऊया. जी नवीन आपल्यासोबत मंडळी होती ती गेली निघून, कारण की त्यांना खूप टाइम झालेला. तर आतरवाला पहिले टेस्ट करायला देऊया मासा कसा लागतो. आदूला पण टेस्ट करायला देऊया. सनी पण आहे आपल्यासोबत. तर ह्यांना पहिले टेस्ट करायला देऊया मासा. ते आतरव बघतो टेस्ट करून. बघ चांगला आलाय. चांगला आलाय, एकदम भारी आलाय. मेवणी बरोबर एकदा ट्राय करून बघतो. टॉप. म्हणजे कलरच एक नंबर झालाय त्याला. सनी सारखा पीस घेतला. हा मस्त आलाय. मस्त आलाय. बघू आता, मला पण बघू द्या. तू पण घे ना बाबा. खूप भारी लागतो. तंदूर हा आपले गेले 2-3 तास गेले, पण टाइम गेला पण एक नंबर. नादच नाही. जाम भारी लागतो. शप्पथ भारी, शप्पथ. एकदा तुम्ही अवश्य सुजल गुरव सोबत अशा ब्लॉग मध्ये या आणि एकदा तरी त्याच्या हातचा मासा खा. मजा आली. घरच्यापेक्षा भारी, हॉटेलपेक्षा भारी. शेजवान चटणी असली नाही सोबत तर मजा आली असती. मी पण ट्राय करून बघतो आता मासा कसा आलाय. एक नंबर मित्रांनो, एक नंबर. तुम्ही पण कधीतरी मासा पकडा आणि असं मस्त फ्रेश बार्बिक्यू करून खा. एक नंबर लागते, टॉप. एक नंबर. मी घरी मच्छी कधी खात नाही, हाताने सोडून. मम्मीने दिली तरच खातो. पण आज जे खातो ना असं वाटतं लेग पीस खातो मी. मजा आली. हे चिकन लेग पीस सारखे आपले पीस निघले. मोठे मोठे काटे आहेत फक्त. मेयोनीज सोबत ट्राय करूया मस्त आपण. मेयोनीज सोबत तर टॉप लागतो, डायरेक्ट टॉप. तर मित्रांनो आता पटाट मासा खातोय. भूक पण जाम लागली, कारण की दुपारी मी अजिबात जेवलो नव्हतो कुकिंगमुळं.
तर व्हिडिओ आपण इथं एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.